चेन पुलिंग करून सुमारे अर्धा तास रेल्वे पॅसेंजर थांबवून तिच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना 12 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली। 12 रोजी अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर उरूस असल्याने हजारो भक्तांची रांग लागली होती। भुसावळहून नंदुरबारला जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे स्टेशनवरून सकाळी 10:50 सुटली। रेल्वेत हजारो यात्रेकरू बसले। काही यात्रेकरूंनी बोरटेक रेल्वे स्टेशन पूर्वी धार टेकडीच्या जवळ साखळी ओढल्याने रेल्वे जागेवर थांबली। हजारो यात्रेकरू त्या ठिकाणी उतरले, तर याच वेळी काही समाजकंटकांनी रेल्वेवर दगडफेक केली। दगडफेक होताच अनेक प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। गाडीत दगड येताच काही महिला आकांताने दादा खिडकी लावा म्हणून घाबरत घाबरत ओरडत होते। रेल्वे गार्डने रेल्वेतील बंदोबस्ताला असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांना वारंवार साखळी ओढल्याच्या घटनेचे कळवले, मात्र दगडफेक झाल्याची माहिती नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार यांनी सांगितले। अरे बापरे, खाली करा पटकन। अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता 9वीत शिकणारा 15 वर्षीय विद्यार्थी चक्कर येऊन पडल्याने त्याचे निधन झाले। घनश्याम जितेंद्र महाजन असे विद्यार्थ्याचे नाव आहे। घनश्याम महाजन हा विद्यार्थी संध्याकाळी शाळेच्या पटांगणात खेळत असताना अचानक चक्कर येऊन पडला। त्यावेळेस शिक्षकांनी त्याला सावरले व स्थानिक डॉक्टरांनी तपासणी करत त्याच्यावर प्रथमोपचार केले व त्वरित अमळनेर येथे डॉक्टर निखिल बहुगुणे यांच्या दवाखान्यात भरती केले असता त्यांनी तपासून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवले। तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर GM पाटील यांनी तपासून त्याला मृत घोषित केले। घनश्याम हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता। श्यामच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली। यावेळी संस्था अध्यक्ष, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली। त्याच्या पश्चात आई वडील, आजी आजोबा, काका व 2 बहिणी असा परिवार आहे। अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन होऊन मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनातून अमळनेर विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांसाठी 8,50,00,000चा निधी मंजूर केल्याचा दावा माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे। दरम्यान माजी आमदार चौधरी यांनी जे रस्ते मंजूर केल्याचा दावा केला आहे त्याच रस्त्यांसाठी 25.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी कालच प्रसिद्धी पत्रकान्वये केला होता। दरम्यान प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये माजी आमदार चौधरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रस्त्यांसाठी आपण मागणी केल्याचे सांगितले आहे। एकाच रस्त्यासाठी आजी माजी आमदारांनी निधी मंजूर केल्याने रस्त्याचे भाग्य उजळणार असले तरी खरा निधी कोणी मंजूर केला यावरून जनता गोंधळात आहे। ते रस्ते पुढील प्रमाणे आहेत। मुसळी फाटा धरणगाव अमळनेर शिंदखेडा रस्त्यावर गलवाडे ते भरवस दरम्यानच्या कामांसाठी 3 कोटी, तर मुडी प्रगणे डांगरी लोण आरडी खडके निसर्डी लोंढवे शिरूड फापोरे रस्त्यावर लोण ते वावडे दरम्यान रस्ता मजबूतीसाठी 2.5 कोटी, तर बोळे मोंढाळे बहादरपूर फापोरे अमळनेर रस्त्यावर आंबा पिंपरी गावाजवळील लहान पुलाच्या बांधकामासाठी 2 कोटी, तर मांडळ जवखेडा आनोरे आरडी पिंपळे मंगरुळ शिरूड काव पिंपरी रस्त्यावरील आनोरे गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी 1 कोटी मंजूर केल्याचा दावा केला आहे। अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेतील 2 विद्यार्थ्यांनी इयत्ता 5वी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा शहरी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे। सिद्धेश ज्ञानेश्वर पाटील आणि प्रिन्स संजय महाजन या 2 विद्यार्थ्यांनी शहरी भाग गुणवत्ता यादीत आल्याने त्यांचे शाळेचे चेअरमन, संचालक आणि मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले। त्यांना शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक सूर्यकांत पाटील आणि वर्ग शिक्षक अनिल पाटील, महेंद्र रामोशे यांनी मार्गदर्शन केले। सिद्धेश आणि प्रिन्स यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। प्रकाशभाई पाटील युवा मंचातर्फे अमळनेर तालुक्यातील 150 बेरोजगार तरुणांना नोकरी देण्यात आली।
आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेपर मेकिंग कंपनी व गारमेंट इंडस्ट्रीज तसेच ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये सुमारे 3000 तरुण तरुणींना रोजगार देण्यात येणार असल्याचे मंचाचे संस्थापक प्रकाशभाई पाटील यांनी सांगितले. सर्वत्र बेरोजगारीची परिस्थिती पाहता तरुणांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. बरेच तरुण कौटुंबिक अडचणींमुळे बाहेरगावी रोजगारासाठी जाऊ शकत नाहीत. ही निकड लक्षात घेता तालुक्यातील तरुण तरुणींना तालुक्याच्या ठिकाणी रोजगार मिळावा यासाठी प्रकाश पाटील यांनी नुकतीच पेपर मेकिंग कंपनी स्थापन केली. गेल्या आठवड्यात तालुक्यातील काही तरुणांनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या होत्या. पैकी 65 जणांना 10 जुलै रोजी कंपनीतील कामाचे स्वरूप समजावण्यात आले. उर्वरित 85 जणांच्या 13 रोजी मुलाखती घेत नोकरीवर घेतले जाईल. असे एकूण 150 जणांना नोकरी दिली असून त्यांचा रोजगाराचा प्रश्न सोडवला आहे. हेडावे रस्त्यालगत असलेल्या या कंपनीत येत्या वर्षभरात टप्प्याटप्प्याने तालुक्यातील सुमारे 3000 तरुण तरुणींना रोजगार दिला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. कामगार तरुणांचा कंपनीतर्फे 5 लाखाचा विमा देखील काढला जाणार आहे. शिवाय कंपनी ऍक्ट नुसार सर्व प्रकारच्या सुविधाही दिल्या जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात मार्च 2024 मध्ये झालेल्या इयत्ता 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाखानिहाय प्रथम 5 विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, विश्वस्त वसुंधरा लांडगे, ज्येष्ठ संचालक तसेच शल्य विशारद डॉक्टर अनिल शिंदे, सचिव व प्राचार्य डॉक्टर अरुण जैन उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला तसेच पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉक्टर जैन, डॉक्टर अनिल शिंदे, कार्य उपाध्यक्ष नीरज अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक उल्हास मोरे यांनी केले. सूत्रसंचालन पर्यवेक्षक प्राध्यापक DV भलकार यांनी केले. आभार पर्यवेक्षक CB सूर्यवंशी यांनी केले. यावेळी प्राध्यापक बंधू भगिनी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमळनेर येथील लोकमान्य टिळक स्मारक समिती व अखिल भारतीय साहित्य परिषद संलग्न साहित्य भारती यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास दिनानिमित्त आयोजित व्याख्यान व कवी संमेलन आयोजन टाउन हॉल येथे करण्यात आले. यावेळी साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक विसुभाऊ बापट यांच्या भाषणाने समारोप करण्यात आला. त्यांनी बोलताना सकस साहित्यातून समाज जीवनाला दिशा मिळते. सकस व दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी साहित्यिकाने सातत्याने अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तर कवी संमेलनाचा प्रारंभ राष्ट्रीय कीर्तनकार व कवी योगेश्वर उपासनी यांनी कवी कालिदास यांच्यावरील कविता सादर करून केला. यात प्राध्यापक सागर सैंदाने, शैलेश काळकर, प्रकाश पाटील, करुणा सोनार, रेखा मराठे, समिता भांबरे, रवींद्र सुखदेव पाटील, शीतल अहिरराव, पूनम भांबरे, सुनीता पाटील, नूतन हिम्मतराव पाटील, उज्ज्वला शिरोडे, हेमलता भांबरे, खुशाल नितीन उपासनी या कवींनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन रेखा मराठे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक नरेंद्र सोनवणे, दिनेश नाईक, विवेक जोशी, JD निकुंभ, दीपक खोंडे, अभिषेक पाटील, सारंग गर्गे आदींनी परिश्रम घेतले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने सर्व 9 जागा जिंकल्याबद्दल अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. अमळनेर न्यायालयाच्या इमारतीसमोरून हिरो प्लेझर कंपनीची स्कूटी चोरीस गेलेली आहे. ॲडव्होकेट रवींद्र त्र्यंबक सोनवणे हे न्यायालयात कामकाजासाठी आलेले असताना त्यांनी पांढऱ्या रंगाची MH19CB 4813 नंबरची स्कूटी न्यायालयाच्या इमारतीसमोर लॉक करून पार्किंग केलेली होती. त्यावेळी अज्ञात इसमाने हँडल लॉक तोडून चोरून नेल्याची घटना 12 रोजी घडली आहे. याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून भाग 5 प्रमाणे भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे नोंद झाली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे हे करीत आहेत.